माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास 100 ते 150% फायदा होईल असे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी हनुमंत बळीराम कोकरे वय वर्ष 67 राहणार विजापूर रोड यांना तब्बल 63,26,000 रुपयांना गंडा घातला आहे। 18 जुलै ते 23 डिसेंबर या काळात फसवणूक झाली असून त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शांतीलाल शहा या नामक व्यक्तीसह इतरांविरुद्ध सोलापूर शहर सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राहत्या घरी असताना हनुमंत कोकरे हे फेसबुकवर ॲड पाहत असताना शांतीलाल शहा नावाच्या व्यक्तीने मेसेज केला, मी रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये CEO असून कंपनीत शेअर गुंतवणूक करा, तुम्हाला सेवा पाहिजे असल्यास कळवा, आम्ही तुम्हाला सेवा दिवस सांगितले। त्यानंतर शांतीलाल शहा व्यक्तीने कोकरे यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करून रिलायन्स इंडस्ट्रीबाबत रिन्युएबल सोलार इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले। त्या ग्रुपवरील सदस्य शेअर मार्केटमध्ये 100 ते 150% फायदा होत असल्याचा मेसेज टाकत होते। त्यावेळी कोकरे यांनी सुरुवातीला 5,000 रुपये गुंतवले, त्यावेळी त्यांना चांगला परतावा मिळाला। विश्वासाने कोकरे यांनी वेळोवेळी पैसे गुंतवले। जवळचे पैसे संपल्याने त्यांनी पैसे विड्रॉल करण्याची विनंती केली। त्यावेळी समोरील व्यक्तीने कमिशनची रक्कम द्यावी लागेल असे सांगून पैसे पाठवायला सांगितले। कोकरे यांनी पुन्हा पैसे पाठवले, परंतु त्यांना पैसे काढताच आले नाहीत। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सोलापूर शहर सायबर पोलिसांमध्ये ऑनलाईन तक्रार नोंदवली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा या घटनेचा अधिक तपास करीत आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।